नमस्कार, मी संमोहन तज्ञ एस.के. नांदेडकर. गेली 30 वर्षे संमोहनशास्त्र उपचार पद्धतीच्या अनुषंगाने असंख्य अशा व्याधी या रोगी बनकर आते और योगी बनकर जाते की ज्या कुठेच आपल्या व्याधीचं निर्मूलन जर नाही झालं तर संभाजीनगर शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संमोहन उपचार केंद्रावर अशा पद्धतीचे उपचार दिले जातात. अशा अनेक केसेस आहेत की ज्या सर्वत्र उपचार करून ज्यांनी लाखो रुपये खर्च केले पण कुठेच उपचार न झाले, तर संमोहन एक त्यांना वरदान ठरत आहे. आणि अशाच पद्धतीच्या या भाग्यशाली आठवड्यामध्ये इथे उपचारला आल्या होत्या. ज्यावेळेस इथे सर्व या बॅचचे विद्यार्थी आहेत साक्षीने की त्या क्लासमध्ये देखील बसू शकत नव्हत्या, बाहेर अक्षरशः लोळत होत्या. त्यांच्या सिस्टर या ठिकाणी आहेत, अमोल मोरे यांच्या मावशी. दोन्ही पायांच्या एवढ्या वेदना होत होत्या, पायाने चालणे मुश्किल होतं आणि या ठिकाणी 3-3 तास त्यांनी या कार्यशाळेमध्ये अटेंड केलेले आहेत. एक एनर्जी निश्चितच आपल्याला आरोग्य संपन्नतेकडे घेऊन जाणारी आहे आणि असंख्य लोकांना माहिती नाही आहे. पण आपण त्यांचेच अनुभव ऐकूया, किती ठिकाणी त्यांनी उपचार घेतले आणि पुन्हा या ठिकाणी त्या या उपचारातून कशा बऱ्या झाल्यात त्या. नमस्कार, माझं नाव भाग्यशाली गाडे, मी बुलढाणा इथून आलेली आहे. मला सुरुवातीला स्टार्टिंगला 2 महिने झाले माझे अचानकच पाय दुखू लागले. कमरेमध्ये कंबर आणि पाय दुखत होते. मी बुलढाण्याला पण 2 दवाखाने केले तरी फरक पडला नाही. शेवटी औरंगाबादला आले, इथे पण 4 दवाखाने केले तरी पण मला फरक पडला नाही. शेवटी मला नांदेडकर सरांची माहिती माझ्या ताईच्या मुलांनी सांगितली. खूप चांगले सर आहेत म्हणे, बघू म्हणे त्यांच्याकडे जाऊन आपण. मी त्यावेळेस इथं आले, त्यावेळेस अक्षरशः मला म्हणजे बसण्याची पण माझी कॅपॅसिटी नव्हती. मी बाहेरून अक्षी गडगड लोळत होते की माझे पाय खूप म्हणजे खूपच दुखत होते. मग सरांनी मला सांगितलं की तू बरी होईल, तू बरी होशील म्हणे. तुझ्या बुद्धीला, तुझ्या याला सांग की तू बरी, मनाला सांग की तू बरी होशील म्हणून मी इथं आले आणि सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केले, खूप छान मला उदाहरण दिले, खूप छान सांगितलं की भाग्यशाली तू हारायचं नाहीस, तू जिंकायचं. तुला 2 मुलं, तुझ्या पाठीमागे पती, 2 मुलं, लेकर, सर्व संसार आहे. तू हारायचं नाही, तू ठाम निर्णय घ्यायचा, ठाम बुद्धीला सांगायचं की मला काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. म्हणून सरचा मी निर्णय ऐकला, त्यामुळे माझी पायाची पूर्ण वेदना कमी झाल्या. ताईंबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सुरुवातीला जेव्हा आम्ही त्यांना बघत होतो त्यांच्या वेदना आम्हाला सहन होत नव्हत्या. त्या बसू शकत नव्हत्या, त्या लोळायच्या किंवा त्या याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट पण नव्हत्या करू शकत. आम्हाला सुरुवातीला मला तर वाटतच नव्हतं की यांनी, माझ्या मनात असं वाटायचं की यांनी डॉक्टरकडे जावं, दाखवावं, इथे यांचा इलाज कसं काय होईल, ह्या वेदना यांच्या कशा काय, ह्या गोष्टीने कसं कमी होतील, ही शंका मलाच होती. पण मला फक्त एक दिवस मनात शंका राहिली आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून त्यांच्यामध्ये जो बदल मला दिसत गेला, त्याच्याने पण मला स्वतःला कॉन्फिडन्स आला की यांची एवढी मोठी व्याधी होती, यांनी तर किती हिंमत हारायला पाहिजे होती. पण जर त्यांची ते दुखणं जर बंद होऊ शकत होतं तर मला तर दुखणंच नाहीये, माझं माझ्या मनाचं दुखणं आहे, ते तर नक्कीच बरं होईल. तर त्याच्या